10वीच्या विद्यार्थ्यांनो, आज आपला विषय आहे वाक्य व वाक्यांचे प्रकार। बोर्ड एग्जाम में वाक्य प्रकार ओळखा और वाक्य रूपांतरण करा, ऐसे 2-2 मार्क्स के मतलब 4 मार्क्स का प्रश्न पूछा जाता है। पहले हम वाक्य देखेंगे। तो वाक्य क्या होता है? वाक्य मतलब शब्दों के अर्थपूर्ण क्रमबद्ध रचना को हम वाक्य कहते हैं। म्हणजेच शब्दांच्या अर्थपूर्ण क्रमबद्ध रचनेला आपण वाक्य म्हणतो। हम हर रोज एक दूसरे के साथ बातें करते हैं। इन्हीं बातों में हम अलग अलग भावनाओं को, विचारों को वाक्यों द्वारा व्यक्त करते हैं। इसी आधार पर ही वाक्य के प्रकार होते हैं। तर हे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। पहिले विधानार्थी वाक्य, दुसरे प्रश्नार्थक वाक्य, तिसरं उद्गारार्थी वाक्य आणि चौथं आज्ञार्थ वाक्य। आणि यावरील सर्व प्रकारांचे 2 भाग पडतात, ते आहेत होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य। अभी मैं आपको एक नॉर्मल बात बताती हूँ। आप लोग जब खेलकर आते हैं, स्कूल से आते हैं, तब घर में माँ को कहा जाता है, आई खूप भूक लागली आहे, काय खायला बनवले आहे का? तेव्हा आई म्हणते, हो पोहे केलेत, वा पोहे मला खूप आवडतात। तेव्हा आई म्हणते, मग ही पोह्याची डिश पूर्ण संपव। अब हम इस बातचीत का उपयोग वाक्य प्रकार समझाने के लिए करेंगे। तो पहला है विधानार्थी वाक्य। जे बोलणे साध्या स्वरूपात असते, म्हणजे सिंपल सेंटेंस में होता है, उसे विधानार्थी वाक्य कहते हैं। और इस वाक्य के अंत में फुल स्टॉप होता है। फॉर एग्जाम्पल, मुलगा काय म्हणाला आईला, मला भूक लागली आहे। तसेच भारत माझा देश आहे, उद्या सुट्टी आहे, अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हटले जाते। दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य। या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, मतलब क्वेश्चन पूछा जाता है व वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते। जसे आई काही खायला बनवले आहे का? हा निबंध कोणी लिहिला? हा लॉकडाउन कधी संपेल? म्हणजेच जहां पर उत्तर की अपेक्षा होती है, उस वाक्य को प्रश्नार्थक वाक्य कहा जाता है। तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य। या वाक्यातून आपल्या मनातील तीव्र इच्छा, भावना प्रकट होतात आणि या वाक्यात उद्गारार्थी चिन्हाचा वापर होतो। जसे वा पोहे खूप छान झालेत, केवढी उंच इमारत ही, किती गरम होते रात्री। मतलब जहां पर आनंद, दुख, राग, द्वेष, नवल जैसी तीव्र भावना दर्शाई जाती है, वहां पर उद्गारार्थी वाक्य बनता है। चौथा आहे आज्ञार्थक वाक्य। जहां पर ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट केलेली असते, अशा वाक्यांना आज्ञार्थ वाक्य म्हणतात। फॉर एक्झाम्पल, डिश मधले पोहे सर्व संपव, यात आईने विनंती केली आहे, म्हणून हे आज्ञार्थ वाक्य आहे। हमने विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, यह 4 वाक्य प्रकार समझे। उन्हीं वाक्य प्रकारों के 2 विभाग होते हैं, वो है होकारार्थी वाक्य और नकारार्थी वाक्य। होकारार्थी वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो, म्हणजेच मुले अभ्यास करणार आहेत, आई माझ्या बरोबर येण्यास तयार आहे। तसेच नकारार्थी वाक्यामध्ये नकार किंवा मनाई दर्शवलेली असते। जसे मी हे खाणार नाही, मी मुंबईला जाणार नाही। अशा प्रकारे आपण वाक्य व त्यांचे प्रकार पाहिले। तर आपण सर्वांनी वरील ठराविक गोष्टी आणि दिलेली उदाहरणे लक्षात ठेवली तर वाक्यलेखन करण्यासाठी व ओळखण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज लागणार नाही। तर तुम्हाला वाक्य व वाक्य प्रकार समझलेच असतील। तो बच्चों, इसी आधार पर हमारा अगला लेक्चर वाक्य रूपांतरण पर होगा। तो आप सभी घर पर रहे, पढ़ते रहे और सुरक्षित रहे।